आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्यासाठी एक सुंदरशी गवळण, अगदी आपल्या पाठांतरात असणारी सुंदरशी गवळण, वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मायवाजे, ही गवळण अगदी नोटेशन पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने आपल्याला या यूट्यूब चॅनलद्वारे नोटेशन पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून जसे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलवरती बघायला मिळेल। आणि विशेष सूचना एक, जर आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर हार्मोनियम वाजून गायन, अभंग, गवळणी, वारकरी चाली, सुगम संगीत तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विशारदच्या 7वी परीक्षाचा अभ्यासक्रम आपण घरी बसून घेऊ शकता। समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। अनेक मंडळी क्लास जॉईन करून अगदी चांगल्या पद्धतीने वाजून गातात, तर त्याकरता आपणही सुवर्ण संधी डावलू नका आणि समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। क्लासचा टायमिंग्स हा सकाळी 8 ते 10 एक वेळ असते आणि संध्याकाळी 6 ते 9 असा हा 2 सत्रामध्ये क्लास घेतला जातो। दिवसा आड क्लास आहे, एक दिवस आड म्हणजे महिन्यामध्ये 15 क्लास होतात। तर ही संधी नक्कीच डावलू नका, समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर मंडळी, ही गवळण आपल्याला राग भीमप्लास आणि काही ठिकाणी पटदीप या 2 रागाचे मिश्रण करून आपल्याला सुंदरशी ही गवळण मी समजावून सांगत आहे। तर सुरुवातीला बघूया भजनी ठेक्याबरोबर तालामध्ये कशी म्हणायची आणि नंतर तुम्हाला एक एक लाईनचं नोटेशन मी समजावून सांगतो। तर बघूया, सुरुवातीला भजनी ठेक्यावरती काळी 2 ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगत आहे। काळी 2, बरेचसे मंडळी म्हणतात की आम्हाला काळी 2 ह्या सुरामध्ये दाखवा, तर त्या काळी 2 ह्या सुरामध्ये वाजवणाऱ्या मंडळीसाठी मी याचं नोटेशन काळी 2 ह्या सुरामध्ये पाठवत आहे। तर नक्कीच आपल्याला आवडेल अशा पद्धतीचं आपल्याला भजनी ठेक्याबरोबर कसं गायचं याचं समजावून सांगतो। सुरुवातीला तालाबरोबर कसं म्हणायचं बघा। वेणू कवनाचा मायवाजे, वेणू कवनाचा मायवाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी उच्च पसरोनी मयूर विराजे, उच्च पसरोनी उच्च पसरोनी मयूर विराजे, मज भासती मज पाहता भासती ज्ञान भराजे, पाहता भासती मज पाहता भासती भराजे, राजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू। आता इथे पटदीप रागाचा शुद्धनी घेऊन वापर केला आहे। तृणचार करू विसरली, तृणचार करू विसरली,
शिस्तुळे निवांत राहिली वैरभाव समूळ विसरली वैरभाव समूळ विसरली वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू आता शेवटचा अंतरा. ध्वनी मंजुळ मंजुळ विसरती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती पाके ऋण झुण ऋण झुण वाजती वाके ऋण झुण ऋण झुण वाजती देवविमानी बैसोनी स्तुती गाती देवविमानी बैसोनी स्तुती गाती गाती गा देवविमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा भावनी प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे गोवर्धन गाजे वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू. तर अशा पद्धतीने हे भजनी ठेक्याबरोबर कसं गायचं. जलद धुमाळीमध्ये आहे तर आपल्याला अगदी अगोदर ते परफेक्ट बसवून नंतर याला भजनी ठेक्याबरोबर म्हणावं लागेल. तर बघूया आता सुरुवातीला आपण भीमप्लास या रागाचे आरोह अवरोह आणि नंतर रागाची पक्कड. पक्कड म्हणजे ती जागा उचलण्याचं ठिकाण किंवा अभंगाला सुरुवात करताना ज्यावेळेस सूर लावतो आपण तर ती पक्कड म्हणून आपण अभंग वाजवायला सुरुवात करायची. तर बघूया आपण भीमप्लास रागामध्ये गंधार आणि निषाद म्हणजे क आणि नी हे सूर दोन सूर कोमल घ्यायचेत, बाकी सर्व सूर शुद्ध. काळी दोन ह्या सुरामध्ये आपण शिकवतोय. नि सा ग म प नि सा सा नि ध प म ग रे सा. आता हे झाले आरोह अवरोह. आता रागाची पक्कड. ग म प नि प नि सा आता अभंग. ग म म प म ग सा ग म प सा नि प म ग ग म म प म ग सा ग म प सा नि प म ग. वृंदावनी वेणू वाजे 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 वृंदावनी वेणू गम गम म गम म प म ग सा गम प सनि प म ग. वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू गम पनिनी वेणू कवनाचा सानी सागरे ग सा निसानी प म ग. माय वाजे गम पनिनी निसानी सागरे ग सा निसानी प म ग.
वेणू कवनाचा माय वाजे पनी सा ग ग रे रे नी नी सा सा वेणुनादे गोवर्धनु गाजे सा ग सा नि प नि प म ग गाजे सा ग सा नि प नि प म ग गाजे गाजे सा ग सा नि प नि प म ग गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे गाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. पुढील अंतरा गम पनी नि ध ध म म प प पुच्छ पसरोनी मयूर विराजे पुच्छ पसरोनी मयूर विराजे पनी सा सा नि रे रे सा मज पाहता भासती रे ग रे सा नि या रे ग रे सा नि सा सा रे ग रे सा नि सा सा यादवराजे यादवराजे या रे ग रे सा नि सा सा यादवराजे सा रे सा नि प नि प म ग राजे मज पाहता भासती यादवराजे राजे राजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. आता पुढे पटदीप रागाचं ह्यामध्ये म्हणजे पटदीप राग दिसतोय, आपण शुद्धनी घेतोय. गम पनी नी नी सा रे नि सा नि सा नि सा ध प गम पनी नी 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 सा रे नि सा शुद्धनी घ्यायचा. तृणचारा करू विसरली तृणचारा करू विसरली गम पनी नी 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 सा रे नि सा तृणचारा करू विसरली निसाद प म प ग म प प गाई व्याघ्र एक ठाई झाली गाई व्याघ्र एक ठाई झाली. आता परत भिंपला स्वर यायचं. सा नि सा म म म प म ग ग म प सा नि सा म म म प म ग ग म प पक्षी कुळे निवांत राहिली पक्षी कुळे निवांत राहिली पनी सा पनी सा सा नि रे रे सा नि सा रे सा नि पनी प म ग वैर भाव समूळ विसरली पनी पनी सा सा नि रे सा नि पनी सा सा नि रे रे सा नि सा रे सा नि पनी प म ग वैर भाव समूळ विसरली वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. आता शेवटचा अंतरा ध ध मधनी सन ध ध मधनी सद ध ध मधनी सद सा नि द प म ग ग म प ग म ध प ध ध मधनी सद सा नि द प म ध ध मधनी सद सा नि द प म ग ग म प ग म ध प ध्वनी मंजुळ मंजुळ ध्वनी मंजुळ मंजुळ विसरती विसर उमटती ध्वनी मंजुळ मंजुळ
उमटती ध ध मध नि सा ध सा नि ध प म ग ग म ध प वाके ऋण झुण वाजती वाके ऋण झुण वाजती गम पनी नि पनी सा सा गम पनी नि पनी सा सा देव विमानी बैसोनी निसा रे सा निसा स्तुती 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 गाती निसा रे सा निसा स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती पनी सा रे ग रे ग सा भानुदासा भामडी पनी सा रे ग रे ग सा भानुदासा भामडी नी प सा सा नी पनी नी प म प प प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु कवळाचा माय वाजे वेणु कवळाचा माय वाजे वेणुनाद गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गवळणीचं नोटेशन आणि याचं ही गवळण तालामध्ये कशी म्हणायची याचं नोटेशन अगदी समजेल अशा पद्धतीने सांगितलं आहे. आता ही थोडीशी स्पीडमध्ये असल्यामुळं थोडं विलंब करून आपण चांगली बघून व्हिडिओ चांगला बघून याला बसवायचा प्रयत्न करा. आणि जर आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करायची असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत. प्रत्येक चालीचे आलाप ताने अगदी आपल्याला कसे गाता येते त्या चालीचे नोटेशन अगदी यूट्यूबवरले आपल्याला नोटेशन लिहून घेता येत नाही. मग याच्यासाठी आपण जर क्लास जॉईन केले तर आपल्याला याचं सगळं नोटेशन आपल्या क्लासमधून तुम्हाला भेटेल आणि तुमच्या बुकमध्ये ते लिहून दिल्या जाईल. तर त्यामुळे आपण ही सुवर्ण संधी डावलू नका. क्लासमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक एका व्यक्तीला शिकवल्या जातं. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत समजावून सांगितलं जातं. प्रत्येक चाली तालासुरात कशा गाता येतील. बरेचसे मंडळी वाजवतात पण ते तालासुरात येत नाही. तर त्याकरता आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची याचे संपूर्ण मार्गदर्शन क्लासमध्ये केले जातं. भजन, अभंग, गवळणी, भावगीत, विशारदपर्यंतचा अभ्यासक्रम, शास्त्रीय पद्धतीने कसं गायचं, रियाज कसा करायचा, आवाज तयार कसा करायचा याचं सगळं मार्गदर्शन आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये मिळू शकतं. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.